नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत। मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। येत्या रविवारी प्रचाराच्या तोफा थांबणार आहेत। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे सिनियर असिस्टंट एडिटर दिनेश गुणे। गुणे सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न माझा असा आहे की जी 8 दिवस चर्चा झाली त्याकडे तुम्ही कसं बघता? गेले 8 दिवसापेक्षा जास्त म्हणजे शिवसेना आणखीन भाजप यांच्या भोवतीच ही निवडणूक केंद्रित झालेली आहे असं गेल्या काही दिवसांच्या चर्चेवरून दिसतं। खरं म्हणजे ह्या सगळ्या महापालिकांमध्ये फक्त 2च पक्ष नाही आहेत आणि ह्याच्या अगोदरच्या महापालिकेमध्ये हे 2 पक्ष युती म्हणून लढवत होते। आता उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याचं जाहीर केल्यानंतर हे 2 प्रमुख प्रतिस्पर्धी झालेले आहेत। म्हणजे एकेकाळचे हे मित्रपक्ष आहेत, ते प्रमुख प्रतिस्पर्धी झालेले आहेत आणि ह्या 2 पक्षांच्या आरोप आणि प्रत्यारोपामध्येच ही निवडणूक इतकी गुरफटलेली आहे की बाकीचे जे 2 पक्ष प्रमुख पक्ष आपण ज्यांना म्हणतो की ज्यांनी राज्यावर सत्ता केली, आजही ज्यांचं महापालिकांमध्ये चांगलं बळ आहे, जिल्हा परिषदा ज्यांच्या ताब्यात आहेत, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आपोआपच ह्या चर्चेमुळे बाजूला फेकले गेलेले आहेत। अर्थात ही जी 2 पक्षांमधली चर्चा आहे ही निवडणुकांच्या प्रचाराला खरं म्हणजे पोषक नाही आहे, कारण त्याच्यामध्ये मतदाराला काहीच मिळत नाही आहे। मतदाराला एखादा पक्ष आपण का निवडावा ह्याची निवड करण्यासाठी ह्यातला कुठलाही मुद्दा अपेक्षित नाही आहे। त्याला खरं म्हणजे या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या महापालिकांमध्ये विकासाचा मुद्दा असतो, अनेक नागरी समस्या आहेत, अनेक समस्या तशाच वर्षानुवर्ष पडून आहेत, पण ह्यांच्यासाठी त्याला जी उत्तरं अपेक्षित आहेत, कोणता राजकीय पक्ष आपल्या ह्या समस्या सोडवणार आहे ही उत्तरं अपेक्षित आहेत खरं म्हणजे। पण आता हे 2 प्रतिस्पर्धी पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ही ह्याच्यामध्ये मतदार हा कुठेतरी अत्यंत बाजूला म्हणजे ज्याला आपण दुर्लक्षित म्हणतो अशा पद्धतीनं मतदार झालेला आहे। त्यामुळे मतदाराच्या दृष्टीनं त्याचं शहाणपण जे काय असेल त्याच कसोटीवरती तो पक्ष निवडेल आणि मतदान करेल। बाकी ह्या प्रचाराला किंवा हे जे चालू आहे ह्याला फारशी किंमत देऊन त्याचा प्रभाव त्याच्यावर पडेल असं मला वाटत नाही। त्यामुळे आता प्रभावाचे मुद्दे कुठले असू शकतात तर मग अत्यंत राष्ट्रीय पातळीवरचे काही प्रश्न ह्या निवडणुकीत चर्चेला गेले, म्हणजे नोटाबंदींसारखे काही विषय आहेत। अर्थात हे महापालिकांच्या पातळीवरती हे विषय महत्त्वाचे आहेतच, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की महापालिकांची निवडणूक ही स्थानिक पातळीवरच्या नागरी समस्या आणि त्याची उत्तरं ह्या भोवती असली पाहिजे। त्याच्यामध्ये राजकारण असता कामा नये, आणखीन भावनिक मुद्दे तर जास्त असता कामा नयेत। म्हणजे परस्परांच्या बरोबरचे आरोप प्रत्यारोपांमध्ये जे भावनिक मुद्दे सध्या उगाळले जात आहेत तसे असता कामा नयेत। ही निवडणूक नागरी समस्येवर असायला पाहिजे होती, तशी ती दिसत नाही आतापर्यंतच्या चित्रावरून आणि पुढच्या काही दिवसात ते चित्र तसं पालटेल असंही मला वाटत नाही। शेवटी मतदार निर्णय करेल आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊनच मतदान करेल असं मला वाटतंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार असा एक मुद्दा ह्या निवडणुकीत खूप चर्चेला गेला आणि त्यामध्ये भाजपमध्ये आयात झालेले उमेदवार आणि त्यांच्यावरती असलेले आरोप आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडून दिलेली क्लीन चिट, तर ह्या एकूण सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? खरं म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हा काही राजकारणातला आजचा प्रश्न नाही आहे। वर्षानुवर्ष राजकारणातलं गुन्हेगारीकरण ह्याच्यावरती चर्चा होती आहे। भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हा खरा चर्चेचा आणि चिंतेचाही विषय आहे, कारण ह्याच भाजपमधल्या काही नेत्यांनी काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीचं राजकीयकरण ह्या मुद्दा घेऊन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या होत्या। त्यांना त्या मुद्द्याचा फायदा झाला होता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नकोत म्हणून भाजपनं एक वेगळेपण स्वतःचं दाखवलं होतं। म्हणजे असं वाटत तरी होतं की भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नाहीत, पण यावेळी सरसकटपणे सगळीकडे आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये किंवा उल्हासनगरमध्ये त्यांनी प्रत्यक्ष आघाडी करता नाही आली कारण मोठा दबाव होता, पण तरीसुद्धा ते ओमी कलानी नावाचे जे प्रसिद्ध तिथले आघाडीचे उमेदवार आहेत, तर अशी माणसं भाजपने सोबत घेतलेली आहेत। आता याचा त्यांना फायदा किती होईल, स्थानिक राजकारणामध्ये किती होईल, कदाचित होईलसुद्धा, कारण ह्यांच्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांकडे जसं पैशाचं पाठबळ असतं तसं आपण ज्याला मसल पॉवर म्हणतो तीसुद्धा असते आणि मसल पॉवरवरती ह्या लोकांनी आपापल्या परिक्षेत्रामध्ये राज्य केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे उल्हासनगरचा कलानी कुटुंब तर त्यासाठी प्रसिद्ध आहे।
तर अशा गोष्टींमुळे कदाचित त्यांना तात्कालिक फायदा असा होऊ शकेल की त्या निवडणुकांमध्ये त्यांना मतांची बेरीज करायला ते शक्य आहे. पण याच्यामुळे पक्षाची जी आत्तापर्यंत त्यांनी स्वतःची प्रतिमा जपली होती, ज्या प्रतिमेसाठी ते स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं म्हणत होते भाजप, त्या प्रतिमेला खूप धक्का लागलेला आहे. आणि खरं म्हणजे ना, खाजगीत बोलताना भाजपचे अनेक नेते हे मान्यही करतात. मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरची एक सभा टाळली असं आपण अलीकडेच बातमीही वाचलेली आहे. त्याचं कारण हेच होतं की एका व्यासपीठावर ओमी कलानी आला तर ते आपल्याला पुन्हा त्रासदायक होईल. पण हा निर्णय घेण्याअगोदर त्यांना हे सुचलं नाही. म्हणजे ओमी कलानीपासून मिळणारे फायदे त्यांना पाहिजे आहेत, पण ओमी कलानी शेजारी बसलेला आणि तो फोटोत असलेला नको आहे. नरेंद्र मोदी आणि पप्पू कलानी एका पोस्टरवरती दिसणं हे भाजपच्या सहानुभूतीदारांसाठी आणि मतदारांसाठी खूप क्लेशदायक होतं. पण ते त्यांनी केलं. आता त्याचा फायदा त्यांना जर उल्हासनगरमध्ये मिळत असेल तर दुसरीकडे त्याचा कदाचित वजाबाकी पण होईल. त्यामुळे हे सोपं नाही आहे. गुन्हेगारीचं जो एक पॅटर्न भाजपने अवलंबिलेला आहे तो त्यांना फार फायदा मिळवून देणारा आहे किंवा त्यांच्या दीर्घकालीन वाटचालीत त्यांना त्याचा फायदा मिळेल असं वाटत नाही आहे. एक मनसेने 2012च्या इलेक्शनमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, पण गेली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची कामगिरी आलेख बरं का बघितला तर तो कमी झाला होता. तर ह्या निवडणुकीत मनसेचं काय राहील, मनसेचं चित्र कसं राहील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मनसे प्रमुख राज ठाकरे ह्यांचा एक चांगला खूप मोठा म्हणजे ह्यांच्याविषयी आकर्षण असलेला एक मोठा तरुण वर्ग या राज्यात आहे. सभांमध्ये तो दिसतो. पण प्रत्यक्षात कसं झालं होतं की मनसे हा पक्ष तयार झाल्यानंतर राज ठाकरे आणि कार्यकर्ते असे दोन हे झालं होतं. पण सगळा पक्ष हा राज ठाकरे भोवती होता. म्हणजे राज ठाकरेंचा एक खांबी तंबू असं त्या मनसेला म्हटलं जायचं आणि ती वस्तुस्थिती होती. आता बघा, परवा 2 दिवसापूर्वी राज ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात उतरले, पण त्याच्या आधी ते जेव्हा नव्हते तेव्हा मनसे ह्या निवडणुकीच्या रिंगणात कुठे आहे की नाही हेही कळत नव्हतं. आता त्यांनी वातावरण तयार केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की राज ठाकरे जर नसतील किंवा राज ठाकरे जर थोडेसे सैल झाले तर मनसे पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरं असं आहे की कदाचित स्वतः राज ठाकरेंनासुद्धा हे माहिती असेल की राज ठाकरेंची जी काही पक्ष उभारणी मागची किंवा पक्ष बांधणी मागची तळमळ होती ती कदाचित तो विचार त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपत नाही आहे. कारण त्यांची एक संस्कृती वेगळी होती. कदाचित असं असेल की शिवसेनेतून बाहेर पडून नवी संधी म्हणून ती त्या पक्षाकडे पाहत असतील आणि त्या संधीचं जे काही राजकीय फायदे मिळायला पाहिजे असतात ते त्यांना त्यावेळी मिळाले नाही आहेत. म्हणजे राज ठाकरेंचा करिश्मा आणि त्याच्या मोबदल्यात मिळणारे फायदे हे गणित बरोबर नाही, हे व्यस्त गणित आहे. त्या हिशोबानं राज ठाकरेंच्या पक्षाला प्रचंड मोठं यश मिळायला पाहिजे होतं. जसं त्यांच्यामुळे 2009च्या लोकसभामध्ये उमेदवार पडले. आणखीन खूप मोठा फटका शिवसेना भाजप दोघांनाही बसला होता. तर ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा एक मोठा मतदार वर्गसुद्धा तयार होत होता. पण मधल्या काळामध्ये इतकी उदासीनता आली या पक्षामध्ये, राज ठाकरे स्वतःही राहिले, पक्षबांधणी झाली नाही, नाशिकमध्ये तर पक्षाची मोठी पडझड झाली. तर अशा परिस्थितीमध्ये पक्षबांधणी हा विषय मागच राहिला. साहजिकच कार्यकर्त्याचं कसं असतं की त्याला म्हणजे एक काहीतरी कार्यक्रम देत राहावं लागतं. निवडणुका ते निवडणुका या मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा प्रत्येक निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये कार्यकर्ता व्यस्त राहिला पाहिजे. ते मनसेकडे तसा कार्यक्रम दिसला नाही. त्यामुळं मनसेची बांधणी ढिलावत गेली आणि आता अचानकपणे ते मैदानात उतरलेले आहेत. आता मतदारांची सहानुभूती जर असेल तरच तो पक्ष तरेल असं मला वाटतं. साहजिकच त्याचा फार परिणाम महापालिकांच्या निवडणुकीवर होईल अशी शक्यता मला दिसत नाही आहे. मनसेचं नशीब असेल तर तसं होईल.